जास्त डागलं तर नितेश राणेंच्या टीकेला योगेश कदमांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलंय। यामुळे महायुतीत कोकणात एक प्रकारे शिमगा पाहायला मिळतोय। कोकणात महायुतीत शिमगा कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। माझ्या मतदारसंघामधून मला शांतपणाची कोणाची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं। राणे आणि कदमांमध्ये झुंपली। ते नको रे बाबा, उगाच असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील। एकमेकांवर राजकीय कुरघोडी। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही, तर ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्या। आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। हिंदुत्व एका शिवसैनिकाने आम्हाला हिंदुत्व शिकवलं। महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले नितेश राणे आणि योगेश कदम आमने सामने आले। योगेश कदमांचा मतदारसंघ असलेल्या अडखळमध्ये 2 गटात झालेल्या वादावरनं या दोनही मंत्र्यांमध्ये झुंपली। दापोलीमध्ये जाहीर सभेत बोलताना नितेश राणेंनी योगेश कदमांवरती निशाणा साधला। त्याला गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदमांनीही उत्तर दिलंय। FIR मध्ये आज नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तेव्हा तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, एक लक्षात ठेवा। तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत, हात कापतील। ते नको रे बाबा, उगाच असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील। मला वाटतं काहीतरी 14 लोकांवर काहीतरी FIR दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत। त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शांतपणाची कोणाची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं। यापुढे प्रत्येक दगडाचा हिशेब होईल असं सांगताना हिंदू म्हणून एकत्र राहा असं आवाहन सुद्धा नितेश राणेंनी केलं। कोणाची मस्ती चालून देणार नाही। हे जे काय वळवळ करणारे जे हिरवे साप आहेत ना, ह्यांना कसे नीट करायचे ना, सगळी औषधं आमच्याकडे आहेत। कोणाला इंजेक्शन चालतं, कोणाला गोळ्या चालतात औषधाच्या, सगळं आहेत आमच्याकडे। एक हिंदू म्हणून तुम्ही एकत्र राहा, मी तुम्हाला विश्वास देतो, कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही। दरम्यान आम्हाला हिंदुत्व शिकवू नका असा टोला लगावताना आपण भगवा कधीच खाली ठेवला नाही असं योगेश कदमांनी म्हटलंय। मी जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदास यांनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही, तर ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा। आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाने आम्हाला हिंदुत्व शिकवणे। पण महायुतीतल्या 2 मंत्र्यांच्या वादावरनं विरोधकांनी जोरदार टोले लगावले। मंत्री आहात तुम्ही दोघे, या मंत्रिमंडळातले तुम्ही दोनही जबाबदार आहात आणि यावरून जर वाद होत असेल तर हे किती गोंधळी सरकार आहे हे आता दिसतंय। राणे आणि कदम राजकीय संघर्ष काही आजचा नाहीये। नारायण राणे आणि रामदास कदम यांच्यात यापूर्वी सुद्धा अनेकदा राजकीय वाद झालेले। आता हीच राजकीय वादाची परंपरा पुढच्या पिढीतही झिरपल्याचं दिसून येत आहे। कोकणामध्ये शिवसेना आणि भाजपत आणि सरकारमधल्या या 2 मंत्र्यांमधल्या पलटवारामुळे राजकीय वातावरण तापलंय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8 वरती आणि सीमेवरती घडामोडींना वेग आलेला आहे। त्यामुळे पुढे काय होणार याचीच चर्चा सध्या देशभरात आणि जगभरात सुद्धा आहे। यानंतर बातम्या राज्यातल्या आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार पुन्हा एकदा बरळलेले आहेत। दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्याइतका वेळच कुठे असतो असा मुद्दा पहलगाम हल्ल्यासंदर्भात वडेट्टीवारांनी उपस्थित केला। त्यामुळे वडेट्टीवार यांच्यावरती आता टीकेची झोड उठवली जाते। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेत नवी भर घातली आहे।
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 27 नागरिकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशभरातील नागरिक प्रचंड संतापलेत. दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म विचारण्याचा वेळ कुठे असतो असा प्रश्न विचारून विजय वडेट्टीवार यांनी एक प्रकारे सत्य नाकारलंय. ये सरकार का फेल्योर नहीं है, इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नज़दीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. पहलगाममध्ये पर्यटकांना सुरक्षा का नव्हती असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए. पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरिक्त घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्योर नहीं है, ये सरकार का फेल्योर नहीं है, इस बारे में कोई बात नहीं करता. विजय वडेट्टीवारांनी सुरक्षेवर प्रश्न विचारला. वडेट्टीवारांनी धर्माचा मुद्दा उपस्थित करून पीडितांनी सांगितलेलं सत्य नाकारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवारांचा चांगलाच समाचार घेतला. ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं, तिथे थोडी होते वडेट्टीवार. इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे. आणि म्हणजे मला तो शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही. चौफेर टीकेनंतर विजय वडेट्टीवार यांना उपरती झाली, तर काँग्रेसकडून वाचाळवीरांना पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेऊ नये अशी तंबी देण्यात आली. मूल रूप से अतिरेकी आए और उन्होंने 27 लोगों की जान लेकर चली गई. किसी ने जात धर्म भी पूछा, किसी ने नहीं पूछा. अगर ये पूछा गया है तो इसका मतलब यही है कि देश को अस्थिर करने के लिए, देश में दो समुदायों को, दो धर्मों को आपस में लड़ाने के लिए और देश का नुकसान करने के लिए उनकी मंशा हो सकती है. हिंदुस्तान में इस तरह टेररिस्ट ने उनको कलमा पढ़ने को लगाना, तो इसके पीछे की पाकिस्तान की राजनीति अपने देश को नुकसान पहुंचाने की है. पहलगाममध्ये 27 पर्यटकांवर झालेला हल्ला देशावर झालेला हल्ला होता. मात्र असं असतानाही विजय वडेट्टीवार, शरद पवार धर्म विचारून मारल्याचं सत्य का नाकारत असतील असा प्रश्न सगळ्याच नागरिकांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर हे नेते देतील का हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.